पंढरपूर आणि आषाढी वारी म्हटले की आमच्यासाठी एक सोहळा, एक सणच असतो. आता तर माझ्यासाठी विठू माऊली म्हणजे माझं कामच आहे. पायी मी बऱ्याच वारी गेलो मी असं, पण डायरेक्ट दर्शनाला गेलो पण पायी कधी गेलो नाही. लुक तर काय होतोय, चेंज होतोय, राया कसा दिसतोय, काय होतंय तुम्हाला नक्कीच कळेल. आमच्यासाठी आता विठू माऊली तुम्हीच आहात, तर तुमच्या प्रेमामुळेच आमचा शो चालतोय. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत तुमचा आवडता राया म्हणजेच विशाल. विशाल कसा आहे? एक नंबर, मस्त. बरं, खूप छान सेट सजले आणि वारी स्पेशल प्रेक्षकांना काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. सो त्याबद्दल काय सांगशील? मुळात आमची मालिका येड लागलं प्रेमाचं हा आमचा मेन स्टोरी किंवा ही कहाणी आहे ती पंढरपूरमधली. सो पंढरपूर आणि आषाढी वारी म्हटले की आमच्यासाठी एक सोहळा, एक सणच असतो. असं झालं. तर आत्तापर्यंत आमच्या मालिकेत प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या एक युनिक गोष्टी म्हण किंवा असं काहीतरी एक्साइटमेंट आम्ही ठेवली आहे. सो ज्यावेळी आपल्याकडे सण असतो त्यावेळी किती एक्साइटमेंट मोठी असू शकते तू विचार करू शकतेस. सो तीच एक्साइटमेंट, तीच एनर्जी घेऊन आम्ही हा वारी स्पेशल एपिसोड शूट करतोय. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी चेंजेस होणार आहेत, ते तुम्हाला प्रेक्षकांना दिसेल. म्हणजे एकंदरीत आम्ही सर्वजण, आमची संपूर्ण टीम, येड लागलं प्रेमाची मालिकेची संपूर्ण टीम प्रेक्षकांना जे हवं आहे ते देण्याचा पहिल्यापासून प्रयत्न करतोय आणि त्यातलाच एक पार्ट म्हणून आता नवीन एक गोष्ट आम्ही घेतोय. अगदीच विशाल, पण सगळीकडे वारी सुरू आहे आणि ते वातावरण एकंदरीत आहे, पण तू सुद्धा विठ्ठलाशी खूप कनेक्टेड आहे. सो तुझ्या काही आठवणी आहेत का? किंवा आय नो तुझा स्केड्यूल खूप टाईट असेल, पण काही प्लॅनिंग्स आहेत का कुठल्या तरी मंदिरात वगैरे जाण्याच्या? आता तर माझ्यासाठी विठू माऊली म्हणजे माझं कामच आहे. कारण परत तेच म्हणतो, माझी प्रायोरिटी म्हणजे माझा शो आणि माझे प्रेक्षक मायबाप. त्यांच्या रोजच्या आमच्या बघण्यात कोणताही खंड पडता कामा नये. पण यस, विठू माऊली म्हणजे माझ्यासाठी पहिल्यापासून, मी जन्मल्यापासूनच माझे आईवडील माळकरी असल्यामुळे, वारकरी संप्रदायातून असल्यामुळे मी त्या वातावरणातून वाढलो आहे. आणि प्रत्येक वेळी माझ्या मा आणि पप्पांच्या पुण्यामुळे म्हण किंवा माऊलींचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असं मला फील होतं. आणि हा शो मिळणं आणि मलाच मिळणं, आणि 2 वर्ष मी एका फिल्मसाठी थांबलो होतो या लूकमध्ये, आणि हा लूक या शोसाठी मिळणं, रायासाठी लागणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्रचितीच आहे. असं योगायोग म्हणण्यापेक्षा हे त्या माऊलीने घडवले असं म्हणायला हरकत नाही. सो आणि प्लॅनिंग म्हणायचं तर मला पायी, मी बऱ्याच वारी गेलो मी असं, पण डायरेक्ट दर्शनाला गेलो पण पायी कधी गेलो नाही. माझी मा लास्ट इयर चालत गेली होती, माझी आई. पण मला म्हटलं मी की मला लवकरच आपण दोघे मिळून पायी चालत जाऊ. सो लेट्स सी आता माऊली कधी या गोष्टी घडवून आणतात. सो ही एक गोष्ट माझ्या डोक्यात आहे, ती लवकरात लवकर होईल असं मला वाटतं. अगदीच विशाल, पण ना रायाच्या लुकची खूप चर्चा झाली आणि आता वारी स्पेशल काही तुझा लुक वगैरे असणार आहे का? त्या गेटअपमध्ये तू दिसणार आहेस का? येस, आणि त्याचसाठी तुम्हाला, आता तू प्रश्न जो विचारला त्यासाठी तुम्हाला सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता येड लागलं प्रेमाची ही मालिका बघायची आहे. आणि जो आता वारी स्पेशल येणार आहे, म्हणजे आता उद्या परवा तुम्हाला त्या गोष्टी समजतील. तर लुक तर काय होतोय, चेंज होतोय, राया कसा दिसतोय, काय होतंय तुम्हाला नक्कीच कळेल. सो लेट्स वेट अँड वॉच. अगदीच, थँक्यू सो मच विशाल. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा म्हणून. पण जाता काही सांगायचं का प्रेक्षकांना? हेच म्हणेन की आमच्यासाठी आता विठू माऊली तुम्हीच आहात, तर तुमच्या प्रेमामुळेच आमचा शो चालतोय. तर तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम आमच्यावरती असेल तर जसं आत्तापर्यंत मालिका चांगल्या पद्धतीने चालली आहे ती अजून चांगल्या पद्धतीने चालेल. सो कीप ब्लेसिंग. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.